आपल्यासोबत मंत्री पंकजा मुंडे ताई जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, एक गंभीर घटना घडलेली आहे अहिल्यानगरमध्ये. एका 7वी शिकणाऱ्या 11 वर्षीय मुलीच्या चेहऱ्यावरती ऍसिड हल्ला झालेला आहे आणि तो जो आरोपी होता तो त्यावरून पळून गेलेला आहे. काय नेमकं कसं बघताय? कुठेतरी कायद्याचा धाक राहिला नाही का? ह्या घटना म्हणजे मी 10वीत होते तेव्हा एक फार मोठं प्रकरण गाजलं होतं, रिंकू पाटील प्रकरण होतं. तुम्ही अजूनही गुगल करा. ह्या घटना समाजामध्ये घडण्याच्या जबाबदारी विकृत मानसिकतेची आहे. कायद्याचा धाक जो विकृत आहे, ज्याला गुन्हेगारी प्रवृत्ती, त्याला नाही आहे. नाही तर मग काहीच काम राहणार नाही ना पूर्ण व्यवस्थेत. या लोकांवर अंकुश मिळवणं, यांना गजाड टाकणं हे काम आहे व्यवस्थेचं. आता एखाद्या माणसाची मनोवृत्ती विकृत आहे आणि ते एखाद्या लहान मुलीवर अत्याचार करत असतील, कोणी नवरा आपल्या बायकोवर अत्याचार करत असेल, कोणी सासू सासरे आपल्या सुनेवर अत्याचार करत असतील, तर ह्या सगळ्या गोष्टीला कायद्याचा धाक नाही कसं म्हणता येणार? ह्याला आपली स्वतःची मानसिकता सुद्धा तेवढीच जबाबदार असते. मला तर वाटतं कायद्याचा धाक आहे म्हणून कन्व्हिक्शन रेट वाढलाय. देवेंद्रजी फडणवीस यांनी कन्व्हिक्शन रेट वाढवण्यासाठी महिलांना एवढा कॉन्फिडन्स दिला की तक्रारी येऊन त्या नोंदवतात. तर त्याच्यामुळे तिथे आपल्याला जो दिसतोय आकडेवारी, ती आपल्यामध्ये आलेल्या जागरूकतेमुळे महिला नोंद करतायत आणि त्यांना न्याय मिळतोय याची आकडेवारी आहे. ही खूप गंभीर घटना आहे. गंभीर घटना आहे, गंभीरतेनेच पाहत आहे आणि समाजामध्ये या घटना घडताना बघून वाईट वाटतं. कारवाई कुठल्या प्रमाणात होईलच, कारवाई कशी नाही जरूर होईल.